नमस्कार मित्रांनो, मी गणेश वाणकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक राज्य शासनाचा एक महत्त्वपूर्ण जी-आर आलेला आहे. हा जी-आर आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका होत्या की सर हा जी-आर नेमका कोणत्या पदांसाठी लागू होणार आहे. याच्यामध्ये जो शब्द दिलेला आहे एकाकी पद, आयसोलेटेड पोस्ट, हे म्हणजे काय, थोडं एक्झाम्पल देऊन आम्हाला समजून सांगा, कारण की त्याच्या संदर्भातल्या अनेक गैरसमज जे आहेत तर ते तयार व्हायला नको. त्याच्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण एकदम डिटेलमध्ये एकदम सरळ सोप्या साध्या भाषेत हा जी-आर समजून घेणार आहोत. ओके, जी-आर होता एकाकी पदाच्या, इंग्लिशमध्ये त्यांनी नाव दिलेलं आहे आयसोलेटेड पोस्ट. बऱ्याच लोकांना एकाकी पद म्हणजे काय सिंग्युलर पोस्ट वाटलं, सिंग्युलर. तर मित्रांनो, हे सिंग्युलर पोस्ट नाही आहे, हे आयसोलेटेड पोस्ट आहे. आयसोलेटेड आणि सिंग्युलर मध्ये थोडा फरक आहे. तुम्ही थोडं रिसर्च केलं तर तुम्हाला कळेलच. बघा, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून 6 एप्रिल 2026 ला आलेला हा जी-आर जो आहे तर तो आता आपण थोडा डिटेल मध्ये जो आहे तर तो पाहणार आहोत. तत्पूर्वी सर्व सरसेवा परीक्षांसाठी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीने त्यांची सिलेक्शन देणारी सर्वात मोठी बॅच म्हणजेच सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच TCS IBPS पॅटर्न नुसार लाईव्ह स्वरूपात सुरू केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स, त्यासोबत सर्व टेस्ट, सर्व काही मिळणार आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि काही अडचण आली तर या नंबरला कॉल करून तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. आता बघा, जी-आर मध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे की जे काही एकाकी पद असणार आहे, आयसोलेटेड पोस्ट असणार आहे, त्यांची निवड गुणवत्तेवर आधारित म्हणजे काय मेरिटवर होणार आहे. त्याच्यासाठी कुठलंही आरक्षण असणार नाही. SC ST OBC NT जे काय जे आरक्षण असतील ते कुठलंही आरक्षण नसणार आहे. हा आदेश सर्व सरकारी संस्थांना जो आहे तर तो लागू होणार आहे. आता मेन मुद्दा जो येतो ना मित्रांनो, तर तो म्हणजे हे एकाकी पद म्हणजे नेमकं काय, आयसोलेटेड पोस्ट म्हणजे काय, लक्षात घ्या. सरकारी कार्यालयामध्ये अशी अनेक पदे असतात जी एका विशिष्ट कार्यालयात फक्त एकच असतात आणि या पदाला एकल किंवा एकाकी पद असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. एखादं कार्यालय, आता तसंच असेल असं नाही बरं का, समजा जलसंपदा विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल आणि याच्यामध्ये काहीतरी वेगळंच पद, एकदम रिसर्च अनालिस्ट असं काहीतरी पद असेल बरं का, आणि हे पद पूर्ण विभागात एकच आहे, एकच पदाला मान्यता मिळालेली आहे आकृतीबंधानुसार, एकच पद आहे. मग या पदासाठी जेव्हा जाहिरात निघेल, लक्षात घ्या, जेव्हा जाहिरात निघेल तर त्यावेळी याला कुठलंही आरक्षण लागू होणार नाही. आरक्षण नाही, आरक्षण नाही, आरक्षण नाही. सोबतच या पदाची जेव्हा प्रमोशन करण्याची वेळ येईल, समजा एखादे पद आहे, एकाकी पद आहे आणि त्याच्यावर प्रमोशनने लोक भरायचे, तर त्यावेळी प्रमोशन करताना पण ज्येष्ठता आणि मेरिट हेच पाहिलं जाईल. म्हणजे याची जेव्हा जाहिरात येईल त्यावेळी ते पद ओपनचं असेल. गुणवत्तेवर आधारित म्हणजे काय मित्रांनो, ते ओपनचं पद असणार आहे. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने वर्क केला जाणार आहे. आता बऱ्याच उमेदवारांना काय वाटतं की सर, ज्या ठिकाणी एका पदासाठी जाहिरात येते त्याला आयसोलेटेड पोस्ट म्हणायचं का नाही. लक्षात घ्या, कधी कधी काय होतं, समजा एखाद्या या जलसंपदा विभागात लिपिकची 100 पद मंजूर आहेत, 100 पद मंजूर आहेत आणि नेमकं एक पद खाली झालं, एक पद खाली झालं आणि या एका पदासाठी जाहिरात आली. असं होत नाही, जिथं असतात तिथं, पण समजा एका पदासाठी जाहिरात आली तर त्यावेळी आरक्षण लागू असेल मित्रांनो, आरक्षण लागू असेल, आरक्षण लागू असेल. हे समजून घ्या, हा एक खूप मोठा डिफरन्स आहे आणि तुम्ही हे कुठेही सर्च करा, हे असंच आहे. म्हणजे फक्त एका पदासाठी जाहिरात आली म्हणजे त्याला एकाकी पद म्हणायचं असं नाही. त्या डिपार्टमेंट मध्ये ते किती पद आहेत त्याच्यानुसार, समजा 100 पद आहेत आणि रोस्टर सिस्टीम नुसार असं लक्षात आलं की हे जे पद रिक्त होणार आहे हे SC च आहे, मग ते SC कडे जाईल मित्रांनो, लक्षात घ्या, ते SC कडे जाईल. पण जर समजा एखाद्या विभागात लिपिकचं एकच पद आहे तर ते पद ओपनचं असेल. लक्षात घ्या, मंजूर किती पद आहेत याच्यावरून खऱ्या अर्थाने ते ठरणार आहे. हा एक डिफरन्स होता. उमेदवारांना काय वाटलं की सर समजा एखादा डिपार्टमेंट काय करेल की एकच पदासाठी जाहिरात करेल आणि त्याला आरक्षण लागू करणार आहे, तसं नाही होणार मित्रांनो. समजा त्या विभागात त्या नावाचं एकच पद असेल तेच ओपन कन्सिडर होईल, त्याला आरक्षण लागू नसणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 2 जरी असले तरी तिथं एक पद हे राखीव ठेवावं लागणार आहे, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. एकाकी पद म्हणजे एखाद्या ठिकाणी बघा मुख्य तांत्रिक अधिकारी हे पद आहे आणि ते एकच आहे तर त्यावेळी ओपनच होईल. पण फॉर एक्झाम्पल अनेक पद, समजा ही लिपिक आहे, लिपिक आहे, लिपिक आहे, लिपिक आहे, लिपिक आहे, लिपिक आहे आणि यांच्यापैकी एखाद्या पदाची जाहिरात आली तर त्यावेळी मात्र आरक्षण लागू होऊ शकणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. हे एक महत्वाचं आहे. जेव्हा जाहिरात येईल तर ती पूर्णतः मेरिटच्या आधारावर होईल. समजा त्या एकाकी पदावर प्रमोशनने ते पद भरायचं असेल
तर त्यावेळी सिनियरिटी आणि त्याची पात्रता ही जी आहे तर ती चेक केली जाणार आहे, लक्षात घ्या. आणि हा आदेश कोणाकोणाला लागू होणार आहे? महाराष्ट्र शासनाच्या जेवढे आय कार्डवाले असतील त्या सगळ्यांना लागू होणार आहे. सोबत जी काही महामंडळ, एसटी महामंडळ वगैरे काय जे महामंडळ असतील त्यांना, शासकीय अनुदान संस्था, ज्यांना ज्यांना शासकीयचं अनुदान प्राप्त होतं त्या संस्था, विद्यापीठे, सहकारी संस्था आणि शासकीय उपक्रम, त्याच्यानंतर ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, झेडपीला लागू होणार आहे, मनपाला लागू होणार आहे, नगर परिषदेला लागू होणार आहे, नगरपालिकेला लागू होणार आहे, ग्रामपंचायतीला लागू होणार आहे, पंचायत समितीला लागू होणार आहे. या सगळ्या ठिकाणी आपल्याला हा आदेश जो आहे तर तो लागू होताना दिसणार आहे मित्रांनो. हा आदेश का देण्यात आलेला आहे? तर कोर्टाचा एक महत्वपूर्ण निर्णय होता चक्रधर पासवान विरुद्ध बिहार सरकार. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की जे काही एकाकी पद असेल, आयसोलेटेड पोस्ट असतील, तर त्याच्यावर आरक्षण देणे म्हणजे 100% आरक्षण देण्यासारखं होऊन जाईल. आणि सुप्रीम कोर्टाचा इंदिरा सहानी खटला काय सांगतो की आरक्षणाची मर्यादा ही 50%पेक्षा जास्त ओलांडता कामा नये. म्हणजे जर समजा एका पदा असेल, एकाकी पद असेल, त्याला जर आरक्षण दिलं तर ते झालं 100%, आणि सुप्रीम कोर्टाने जे काही 50%ची मर्यादा घालून दिलेली तर त्याचं उल्लंघन होतं, असं सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे आणि त्या संदर्भात कायदेशीर अधिकार आहे. याच्या संदर्भात अनेक विरोधी प्रतिक्रिया पण येत आहेत. नितीन राऊत जे माजी मंत्री आहेत तर त्यांनी पण सांगितलेले की त्याला एक पर्याय असा होऊ शकतो की खूप सारे एकल पदांची जाहिरात एकत्र काढणे आणि त्याला आरक्षण लागू करणे, असा त्यांनी उपाय सांगितलेला आहे. परंतु आता तरी सरकारने या संदर्भात असाच पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. आधीचे जे काही निर्णय असतील, शासन निर्णय, ते सगळेच्या सगळं सरकारने रद्द केलेले. आता हा जो एकाकी पदाबाबत जी आर आलेला आहे याच्याविषयी मी तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत तर ते दिलेले आहेत. आता या जी आर बाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते मला कमेंट बॉक्स मध्ये जे आहेत तर ते तुम्ही नक्की कळवा. ओके. आणि सरळ सेवेची ही संपूर्ण बॅच आपली अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करणे विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.